म्हटलं तर क्षणिक आणि क्षणभंगूर, आणि म्हटलं तर एक लांबचा प्रवास. आयुष्य ही ईश्वराची देणगी. मनुष्य जन्म दुर्लभ असतो. मनुष्य प्राण्यास बुद्धीचे वरदान आहे. इतर असंख्य जीव जन्मतात आणि विनाश पावतात, परंतु केवळ मनुष्य आपल्या प्रतिभेने जग उभारू शकतो. बुद्धी हे वरदान साऱ्यांकडे असूनही सारे या वरदानाचा यथोचित वापर करतातच असे नाही. काही माणसेच या वरदानाच्या कृपाशीर्वादावर आदर्शापर्यंत पोहोचतात. दिग्गज हे असंच आधी एक सामान्य व्यक्तिमत्व. फार थोड्या व्यक्ती जन्मजात गुणांचं लेणे घेऊन येतात, परंतु महत्प्रयासाने, अथक परिश्रमाने इतरांपेक्षा स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती बनतात दिग्गज. आदर्श बनणे साऱ्यांनाच शक्य नसते, परंतु आदर्शाच्या पाऊलावर पाऊल टाकून आदर्शापर्यंत पोहोचण्याची उमेद जी ठेवतात त्यांनाच खरं आयुष्य जगता येतं. फक्त जगणे म्हणजे जगणे नव्हे, तर स्वतःचे वलय निर्माण करणे हा जगण्याचा खरा उद्देश आहे. नावात काय आहे असं कुणीतरी म्हटलंय. खरंच नावात काही नाही. एकसारख्या नावाची कितीतरी असंख्य माणसे असतील. मग आपण समाजातील काहीच प्रतिष्ठित नावांना कसे ओळखतो? आदर्शवत बनलेल्या गुणवंतांनाच कसे ओळखतो? तर या व्यक्तींनी आपल्या अस्तित्वाला एक तेजोवलय दिलंय. एक अशी ओळख निर्माण केली आहे जी वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या स्मरणात राहील. नाव आहे नावासारखे, पण नावात नाव आहे. माणसांच्या गर्दीतला हा आदर्शाचा गाव आहे.